शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे की गेल्या अनेक दिवसापासून ज्या शेतकरी बांधवांनी पैशाची सर्वजणांनी वाट पाहिली होती तेच पैसे आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। म्हणजे की बघा, आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज अखेर निधी जमा होत आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला खरोखर खूप आता आनंद होईल, कारण की हा जो काय पीक विमा आहे तो फक्त एका वर्षाचा नसून मागील 3 वर्षांचा, म्हणजेच की 2022 पासून 2023 व 2024 या तिन्ही वर्षांचा एकत्रित पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे। सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी आता मंजूर केला आहे। राज्यातील 16 जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आज जमा होत आहे। सर्वात मोठी बातमी आता शेतकरी बांधवांनो आली आहे, कारण की बघा, राज्यामधील आज 16 जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार आहे। म्हणजे की बघा, या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट पाहिली होती, पीक विमा आज येईल उद्या येईल अशी या ठिकाणी वाट बघितली होती। आज सरकारच्या माध्यमातून मुहूर्त लागलेला आहे, निर्णय जाहीर झालेला आहे। बघा, खात्यामध्ये आता तुम्हाला पैसे मिळत आहे। सरकारने या कामासाठी मोठ्या कोट्यवधी निधी आता मंजूर केला असून राज्यातील 16 जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा सर्व पैसा आज जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँक आपले खाते उघडले आहे, बघा, त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येण्यात आता सुरुवात झाली आहे। कारण बघा, हा सर्व पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे। सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकरी बांधवांना हेक्टरी 45,900 रुपयांची मोठी मदत आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता आपण सविस्तर पाहूया की कोणत्या पिकाला किती पैसा मिळणार, कोणत्या पिकाला किती निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर मिळालेली आहे। प्रत्येक वेळेस असं होतं की नुकसान तर होत होतं, परंतु सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळत नव्हता। ह्या वर्षी काही वेगळंच घडलं। टोटल 3 वर्षांचा निधी सरकारच्या माध्यमातून आता मिळत आहे। बघा, ही यादी आज सरकारने जाहीर केली असून त्यानुसार प्रत्येक पिकाचा पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे। जर तुमचे भात पीक असेल तर तुम्हाला हेक्टरी 50,000 ते 61,000 रुपयांचा पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे। त्यानंतर बघा, नाचणी पिकासाठी 15,000 ते 40,000 रुपये आज खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। त्यानंतर सोयाबीन पिकवणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी 55,000 रुपये आज खात्यामध्ये येत आहे। त्यानंतर कापूस पिकाचे नुकसान झाले असेल तर सर्वात जास्त म्हणजे की 60,000 रुपये आज खात्यामध्ये जमा होत आहे। तूर पिकासाठी 47,000 आणि मूग पिकासाठी 28,000 आज या ठिकाणी खात्यामध्ये जमा होत आहे। ज्वारी आणि बाजरी पिकासाठी सुद्धा 26,000 ते 32,000 रुपयांची रक्कम आज खात्यामध्ये मिळत आहे। तसेच उडीद, मका, भुईमूग, कांदा, तीळ या पिकांचा सुद्धा पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे। मागील 3 वर्षांचा पीक विमा खूप दिवसापासून या ठिकाणी तुम्हाला मिळाला नव्हता, त्यामुळे आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। आता सर्वात महत्त्वाचं, 3 वर्षामध्ये कधी खूप पाऊस या ठिकाणी झालेला आहे, कधी गारपीट झाली तर कधी महापुरामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले होते। आपण सर्वजणांनी पीक विम्याचे फॉर्म पण भरले होते, पण काही तांत्रिक कारणामुळे पैसे भेटत नव्हते। पण आता शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याचे कारण नाही, कारण की सरकारने सर्व कागदपत्रे तपासून आणि सर्व याद्या तयार करून
हा पीक विमा आज खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. असा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आणि बँकांना कडक शब्दात सांगितले आहे की एकाही शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडकून न राहता बघा या ठिकाणी तो पैसा शेतकऱ्याला मिळावाच असे आदेश देण्यात आले आहेत. बँकांनी रात्रंदिवस काम करून हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा करण्याबद्दल निर्णय या ठिकाणी दिला आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण केली आहे. याआधी तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे बघा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मिळत होते बघा, आणि आता पीक विमा देखील त्यांच्याच माध्यमातून वितरित होत आहे. जो काय पैसा होता तो पीक विमा कंपन्यांकडे दिला होता, परंतु बघा आता तो पैसा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. बघा हा रखडलेला पीक विमा सुद्धा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. पहा शेतकरी मित्रांनो, ही बातमी आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, आपल्या नातेवाईकांना सांगा, कारण हा पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले नसेल तर लगेच बँकेत जाऊन ते काम करून घ्या, जेणेकरून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येताना कुठेही थांबणार नाही. 3 वर्षांचा हा सर्व मोठा हिशोब आज खात्यामध्ये जमा केला जात आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो काय निधी आहे तो फक्त 16च जिल्ह्यामध्ये आज राज्यामधील जमा होत आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, हा जो काय निधी आहे तो एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये सोडता येत नाही, कारण पुन्हा तांत्रिक अडचणी सुरू होतात. या ठिकाणी वेबसाईटवर लोड येतो, अशा काही प्रॉब्लेममुळे टप्प्याटप्प्याने निधी आता जमा करण्याबद्दल माहिती मिळाली आहे. तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यात या विम्याची नवीन यादी आता सरकारने मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. हेक्टरी 45,900 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि ही मदत आज खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दिवसरात्र कबाड कष्ट करून शेतात पीक पिकवले होते, पण अस्मानी संकटामुळे त्यांचे नुकसान झाले होते, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचा मोबदला आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कष्टकरी शेतकरी वर्ग खूप आता या ठिकाणी खुश झाल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण आता आहे. हा सर्व पैसा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा हक्काचा तुमचा हे पैसा आहे, कष्टाचा आहे आणि तो आज तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे वेळ न घालवता जवळच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईलवर मेसेज तपासून आपली बँक शिल्लक तपासा. बघा म्हणजे की तुम्हाला तुमची रक्कम तपासून घ्यायची आहे. बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आज टोटल या 16 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होत आहे. त्या जर 16 जिल्ह्यांची यादी बघा तुम्ही जर पाहिली आणि तुमचं जर नाव तिथं जर असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे. पहा मदतीचा लाभ घ्या, कारण हा सर्व पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही प्रक्रिया आता थांबणार नाही, कारण सर्व पैसे आधीच बँकेमध्ये पाठवले आहे आणि ते आज खात्यामध्ये जमा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास आता मदत होणार असून पुढील हंगामासाठी खते आणि बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता सावकाराकडे जाण्याची बघा गरज पडणार नाही, कारण की पीक विमाचे हे मोठे पाठबळ आज या ठिकाणी खात्यामध्ये जमा होत आहे. बघा पीक विमा जमा होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आता आपण सांगणार आहोत. बघा आता नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा येत आहे असा प्रश्न शेतकऱ्यांचा होता. तर बघा सर्वात पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा, त्यानंतर आहे नाशिक, बघा त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर बघा सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर आहे सातारा. बघा हे महत्त्वाचे जिल्हे आणि पुढे देखील आणखीन यादी आहे. आता यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात
आणि त्यांना नीट समजत नाही की नेमकं पीक विमा येणार आहे, किती वाजता येणार आहे आणि पीक विमा नाही आला तर नेमकं काय करायचं, ही सर्व माहिती तुम्हाला कळविण्यात येत आहे. बघा, जो काय सातारा जिल्हा आहे, या सातारा जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. त्यानंतर बघा, यवतमाळ, परभणी, नंदुरबार, अकोला, बीड, जालना, त्यानंतर आहे चंद्रपूर. बघा, चंद्रपूरमधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला देखील मदत मिळणार. त्यानंतर नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने पीक विमा कंपन्यांना सुद्धा स्पष्ट या ठिकाणी ताकीद दिली आहे की नुकसान भरपाईचे बघा पैसे या ठिकाणी देण्यास उशीर करू नका. त्यामुळेच आज या ठिकाणी खात्यामध्ये निधी जमा होत आहे. ही रक्कम तुमच्या खात्यामध्येच पोहोचत आहे. बघा, तुम्ही या माहितीचा जास्तीत जास्त प्रचार करा, जेणेकरून प्रत्येक गरजू शेतकऱ्याला समजेल की त्यांना पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितल्यानुसार तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे. काय, जे तुमचं फार्मर आय डी कार्ड आहे, तुम्ही आतापर्यंत काढलं नसेल तर ते तात्काळ काढून घ्या. कारण सरकारने सांगितल्याप्रमाणे जर काय तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नाही तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता. त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढून घ्या, KYC करून घ्या. कारण की आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येत आहे. ही होती अत्यंत मोठी बातमी. धन्यवाद.